नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कुंभोजमध्ये सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईविरोधात निदर्शने, विद्यार्थ्यांचा एल्गार. दिल्लीतील लाठी हल्ला व दमनशाहीचा कुंभोजकरांकडून तीव्र शब्दात निषेध. भव्य निषेध फेरीने परिसर दुमदुमला. महान सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक तसेच आंदोलन विद्यार्थ्यावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष कारवाईचे तीव्र पडसाद हातकणंगले तालुक्यात उमटू लागले आहेत. कुंभोज येथे गावातील सर्व नागरिक, सुजाण पालक आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने भव्य निषेध फेरी काढून केंद्र सरकार व दिल्ली पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. गावातून काढण्यात आलेल्या निषेध फेरीत कुंभोज बस स्थानकाजवळ पोहोचली. तेथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोर सर्व आंदोलक एकत्र झाले. सोनम वांगचुक यांच्यावर अन्याय बंद करा, विद्यार्थ्यावरील लाठी हल्ला करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दिल्ली येथील जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचे संविधानिक व शांततापूर्ण मार्गाने उपोषण सुरू होते. मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना जबरदस्तीने उचलून नेत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उपोषणाला बसलेले अभिजित दिपके, देशभरातून आलेले विद्यार्थी व विविध संघटनांच्या प्रतिनिधीवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज आणि अश्रुधुरांचा मारा हा लोकशाहीचा गळा आवळणार आहे, असा घणाघाती आरोप यावेळी प्रवक्त्यांनी केला. कुंभोजकरांनी वांगचुक सर व विद्यार्थ्यांच्या उपोषणाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. आंदोलनादरम्यान सरकारच्या हुकुमशाही वृत्तीचा निषेध करत जयदीप नामे, अरुण जमने, मन्नाप्पा पुजारी, तेजाब तांबोळी, सुभाष देवमोरे, संदीप घोलप, राजेंद्र भोसले व दादा माने यांनी आपले विचार मांडले. या निषेध आंदोलनात गावातील सर्व विद्यार्थी व पालकांसह प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये शुभन कांबळे, रोहन तेरदाळे, आशिष भोसले, सचिन नामे, सुशांत कोले, उत्तम घाटगे, विजय नामे, रत्नदीप डोने, गणेश माने, सम्यक भोसले, सज्जद सुतार, अनंतकुमार देवमोरे, काकासू मिसाळ यांच्यासह ग्रामस्थ, विविध संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी भारत जमनीसह पाहत रहा N51 न्यूज.